जीवाच्या भरात कोणता बी निर्णय घेऊ नकोस रे। तिच्या जीवाला धोका आहे म्हणून तर आम्ही घटस्फोट घेतला। एवढं सगळं डोळ्यासमोर दिसत असताना आम्ही परत लग्न करायची चूक का करू? भाऊसाहेब, आम्हाला कुणाला दुखवायचं नाहीये आणि आमच्यामुळं घरात वाद झालेला पण नको। आम्हाला दोघांना घरातनं बाहेर जायची परवानगी द्या। बस झाला हा तमाशा। कुणी कुठे जायचं नाही सांगितलं ना आम्ही। आमचा निर्णय झालाय, आता आम्हाला यावर चर्चा नको। ठीक आहे, हे तुझं घर आहे, पण आजपासून ही मुलगी आमची नाचून राहिलेली नाही। त्यामुळे आजपासून मी हिचे घरातले सगळे अधिकार काढून घेतोय। मी हिच्या हातचं बनवलेलं काहीही खाणार नाही आणि या दोघांचं तोंडही पाहणार नाहीये। मुली आत्या, फायनली आपल्या मनासारखं होतंय। आणि हो, काकड आरतीची मी जी जबाबदारी हिला दिली होती ती मी आता काढून घेतोय। यापुढे ही जबाबदारी तुझी, हा मान तुझा। अभिनंदन अंतरा। हो, मी मनापासून पार पाडेन ती जबाबदारी। ठीक आहे, बाकी कोणाला जे करायचे ते करू द्यात, पण यापुढे या मुलीचे आणि आमचे नातेसंबंध संपलेत। नका काळजी करू, समज ठीक होईल। प्रेमात अशी संकट येतच असतात। काट्या काट्यातून संकटातून पुढे नाही गेलं मग ते प्रेम कसलं? तुम्ही कायम एकमेकाची साथ ठेवा, समज व्यवस्थित होईल। तुमचं प्रेम नक्की जिंकल। जा, तुम्ही आराम करा। आज बरोबर खोड जिरली त्या कृष्णीची आणि तिच्याकडनं त्या म्हाताऱ्यांनी समजा जबाबदाऱ्या काढून घेतल्या का नाही ती एक बरं केलं। पण खरं तर तिला घरातून बाहेर काढायला पाहिजे होतं, पण भाऊसाहेब मध्ये आले। कृष्णी ह्या घरातनं लवकरच बाहेर जाणार आहे ह्याची खात्री पटली मला। आज निस्ती ठेणगी पडल्या। आता त्याचा वनवा कसा मी पिटीवती का नाही ती तुम्ही बघाच। पण खरं सांगू का, मला आधीपासूनच त्यांच्यावर डाऊट होता। कृष्णीच्या पायात जोडवी नव्हती, तिच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं आणि मामांजींनी त्यासनी शपथ घ्यायला लावल्यावर त्यांनी किस्ता उशीर लावला। हो ना, मग तुला आधीच डाऊट होता तर आधीच सांगायचं ना। एवढा वेळ कशाला लावलास? म्हणजे पुरस्कार मिळायच्या आधीच दादासाहेबांनी कृष्णाला घराबाहेर हाकलली असती। मग काय, आमच्या मम्मीचं काय डोकं चालत नाही। जरा वाईच बदम खात जा मम्मी। तुला बदम खायला घातले ते ना, मग तू जरा डोसकं वापर। मी लाख त्यासनी सांगाय गेली असती, पण त्यासनी खरं कसं वाटलं असतं? पर आता काही न करता सावज बरोबर जाळ्यात अडकले ती बघा की। आणि त्या सावजाची सगळी कामं मला करायला लागतात, त्याचं काय? कृष्णाच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या म्हाताऱ्याने माझ्या अंगावर टाकले। अंतरा, आता आलंय अंगाव तर घे शिंगाव। ही घर, ह्या घरातल्या माणसांचं मन जर जिकायचं असेल का नाही तर वाईट चांगलं वागलं तर काय पैसे पडते ती का नाही? नव्हता तवा तू तयार राहा। असं करत 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 आपण कृष्णीच्या हातातनं समद हिसकून घेऊ तिच्या माणसा सकट। आणि मग ह्या ईदा त्यांची समधी प्रॉपर्टी आपल्या हक्काची असेल। मग पाहिजे तेवढी पाहिजे तशी मज्जा करू आपण आणि ह्या ईदा त्यासनी आपल्या घरात घरगडी म्हणून ठेवू। आशे, आशे इकडे आशे। अहो काय झालं?
अगं पेढ वाढ, साखर वाढ, जेवण घाल, बँजीवारी बोलून सगळ्यापर्यंत वाचत गाजत ही बातमी पुसली पाहिजे आता. अहो, लग्नासाठी आणलेलं पोरग बी लगीन ठरल्यावर खुश होणार नाही एवढं खुश झालाय तुम्ही. काय झालं? अगं कृष्णीने इतकं मोठं नाव केलंय आपलं, मला तर काय करून काय नाही असं झालंय. अहो पण काय झालं ती सांगा तरी. अगं ही बघ आपली कृष्णा कुठे जाऊन पुचली, तिला मुंबईला मोठा पुरस्कार मिळालाय आणि पेपरात पुरस्कारासहित फोटो छापून आलाय. आणि अजून खाली वाच काय काय लिहिलंय बघ. माझ्या मामा मामीनी मला लय कष्टाने वाढवलंय, मला लय जीव लावला. आज माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्यापेक्षा त्यांची लय मेहनत आहे, त्यांचं लय कष्ट आहेत. आज मामा मामीचा आशीर्वाद प्रेम माझ्या पाठीशी आहे म्हणून ही कृष्णा इथपर्यंत जाऊन पोचली. आज ती जर नसते ना तर ही कृष्णा नसती. अजून बरंच काय काय लिहिलंय आपल्याबद्दल तिने. काय झालं अशी? नाही काय नाही, माझी कृष्णी हायच लय गुणाची. एवढी मोठी झाली पण तिचा पाय अजून जमिनीवरच आहे. तर आपले कष्ट विसरली नाही ती, आपल्या पिरमाची तिला जाणीव आहे. हे बघून मला लय आनंद झाला. हो ह्यो पुरस्कार तर कायच नाही. आपली कृष्णी आभाळ एवढं यश मिळवते का नाही बघाच तुम्ही. आणि तिच्यामुळे आज आपल्याला एवढा मान मिळतोय याचा मला लय आनंद झालाय बघ. कृष्ण तू जर का आज इथं असली असतीस ना तर तुझी नजरच काढली असती बघ मी. तुझ्या चेहऱ्यावरनं मायेनं हात फिरवला असतं, तुला छातीशी कवटाळलं असतं, तुझं तू म्हणशील ती समद लाड केलं असतं बघ. अगं मग ही सगळे तिच्या घरी जाऊन कर ना, ती काय आपल्यापासून लांब राहते होय. चल आताच्या आता बंगल्यावर जाऊन तिचं अभिनंदन करू. होय मी आलेच आवरून. चल. पण आजपासून ही मुलगी आमची नाचून राहिलेली नाही. मी हिच्या हातचं बनवलेलं काहीही खाणार नाही आणि या दोघांचं तोंडही पाहणार नाहीये. हे घे रा. आता आपल्याला नाटक करायची काय बी गरज नाहीये, सगळं संपलं. कृष्णा अगं सगळं संपलं असं का म्हणतेस तू? मग काय म्हणू राया, मी तुला अगोदरच कल्पना दिली होती बघ. खोटं जास्त दिवस लपून राहत नाही, कधी ना कधी लोकांपुढे येतच. माझं चुकलं कृष्णा, माझं चुकलं, मला माफ कर. माझ्यामुळे तुला एवढं सगळं. तू वाईट वाटून घेऊ नकोस, तो ही सगळं प्रेमा खातरच केलंस ना. यात तुझा वैयक्तिक स्वार्थ काहीच नव्हता. आणि जे झालं ते चांगलंच झालं म्हणायचं. माझ्या मनावरचं ओझं तरी उतरलं. हे खोटं घेऊन जगताना माझी घुसमट होत होती. जे झालं ज्या पद्धतीने झालं ते बरोबर नाही झालं रे. मी सगळ्यांच्या नजरेतनं उतरले रे. हे कृष्णा अगं रडू नकोस की. भुयाजी म्हणले ना आपल्याला की आपलं प्रेम नक्की जिंकल. आपल्या प्रेमाचा वाईट काळ चालू आहे, पण तू काळजी करू नकोस. एक ना एक दिवस सगळ्यांना आपलं प्रेम नक्की कळत. हो पण तोपर्यंत घरच्यांच्या समोर कसं जाऊ, त्यांना तोंड कसं दाखवू हे कळत नाहीये मला राया. अगं नको की त्रास करून घेऊस. मला सांग, आपण जे काय केलं या मागं आपल्या घरच्यांना दुखवणं, त्यांना फसवणं हा हेतू होता का? आपण जी काय केलं ते कुणाला दुखवण्यासाठी फसवण्यासाठी नाही केलंय कृष्णा. पण राया त्यांना असंच वाटतंय ना की आपण त्यांना फसवलंय. भाऊसाहेब, आपण भाऊसाहेबांना तरी खरं सांगायला पाहिजे होतं राया. त्यांना काय वाटलं असेल? भाऊसाहेब समजूतदार आहेत कृष्ण,
ते इतरांसारखे नाहीत. ते नक्की आपल्याला समजून घेतील. आपण जे काय केलं ते आपल्या प्रेमासाठी केलं हे त्यांना लगेच कळेल बघ. थोडा वेळ जाऊ दे, सगळं नितळ होईल. माझ्यावर विश्वास ठेव. तुझा आहे ना माझ्यावर विश्वास? एवढी आनंदाची घटना घडली आणि बांगल्यात शुकशुकाट का म्हणाय? मला बी तेच कळणं झालंय. समधी कुठं बाहेर तर गेली नसतील ना? आशे तू हिथं? माझ्या लेकीचं अभिनंदन करायला आली आम्ही. हा मग हिथं कशाला आलीस? कशाला म्हणजे? ती हित राहते म्हणलं हितच येणार ना आम्ही, का दुसरीकडे जाऊ? ती माझ्या लेकीचं सासर आहे. तुमची लेक हिथं राहत्या, पर ही आता तिचं सासर राहिलेलं नाही. अरे काय बोलताय तुम्ही? उगाच तोंडाला ते काहीतरी बोलू नका. तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय? गुलिया काही चुकीचं बोलत नाहीये. तुमच्या कृष्णाने तुम्हाला, आम्हाला आणि सगळ्यांनाच फसवलंय. शक्यच नाही. तिला काय आम्ही आज ओळखत नाही. तिने कुणाला फसवणं तर लांबच, कुणाला फसवायचा डोक्यात विचार सुद्धा येणार नाही तिच्या. त्यामुळे तिची उगाच अशी बदनामी कर नका. बया 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 बया, नुसता विश्वास आहे तुमचा तुमच्या लेकीवर. माझ्या तर डोळ्यात पाणी झालं तुमचं प्रेम बघून. अंतरा, माझ्या डोळ्यात पाणी दिसतंय का ग? नाही दिसते ग. काय अगं अंतरा तू? मी काय म्हणते आशे, तुमचा जर एवढाच विश्वास आहे ना तुमच्या लेकीव, तर तुम्हीच जाऊन विचारा की तिने काय दिवं लावल्यात ती. हे बघा, उगाच कोड्यामध्ये बोलू नका. काय झालंय ती सांगा. राया आणि कृष्णाचा घटस्फोट झालाय आणि तरीही ते दोघं एकत्र राहत आहेत. आता लग्नाचे नवरा बायको राहिले नाहीयेत ते. सो बिना लग्नाचं एकत्र राहणं म्हणजे किती मोठं पाप. कृष्णा, तुला असं कोणी माहित आहे का ग ज्याला प्रेमाची परीक्षा द्यावी लागली नसेल? नाही, माणसांना प्रेमाची परीक्षा का द्यावी लागते ग? कारण प्रेम कुणालाही झेपेल इतकं सोपी गोष्ट नाहीये. खरं सांगू राया, माणसांपेक्षा प्रेमच आपली जास्त परीक्षा बघत असतं. जशी आपली बघते. घेऊ दे त्याला बी आपली परीक्षा. आपण मी मागं हटायचं नाही, हो ना? आणि असं बी तुला प्रत्येक परीक्षेत अव्वल यायचा अनुभव आहेच की. पण या प्रेमाच्या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा हेच कळत नाही रा. अभ्यास नाही करायचा कृष्णा, फक्त प्रेम करायचं. समोरच्याला आपोआप आपल्या प्रेमाची ताकद कळत. आपण फक्त आपल्या प्रेमावर विश्वास ठेवायचा. सगळं नीट होईल बघ, मला खात्री आहे. कृष्णे, कृष्णे खाली ये, खाली ये आधी. मामी एवढं जोरजोरात हाका का मारतीये राया? तिला समजलं तर नसेल ना? आणि तिला समजलं तर ती काय विचार करेल माझ्याबद्दल? कृष्णा, कृष्णा शांत हो. आपण आत्ताच ठरवलंय ना, प्रेमानं किती बी परीक्षा बघितली तरी आपण मागं नाही हटायचं. कृष्णे, ए कृष्णे. कृष्णा, कृष्णा, आता लांब नाही पळायचं, आता लढायचं. मामी, काय झालं? कृष्णे, तुझं मंगळसूत्र कुठं आहे?
अगं अशी तिने कुठेतरी काढून ठेवलं असेल. उग ह्यांचं ऐकून पाहुण्याच्या घरात तमाशा कशाला करती. हे बघा, मंगळसूत्र ही काही काढून ठेवायची गोष्ट नाहीये. त्यांनी संस्कार काढलेत माझ्या पोरीचे. कृष्णे, कुठे आहे मंगळसूत्र? बघ बाया, आम्ही जर खोटं सांगितलं असतं का नाही तर भडा 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 सांगितलं असतं. तर ही जर गप्प बसणं समज सांगून जातंय आणि तरी बी तुम्हाला उत्तर पाहिजे. वय, मला कृष्णीकडनं उत्तर पाहिजे. कृष्णे, तू सांग यासनी, हे समधी खोटं बोलतायत. तुझा रायांचा घटस्फोट नाही ना झालाय? सांग कृष्णे. कृष्णे, खरंच नाही ना झाला तुमच्या दोघांच्यात घटस्फोट? ही समधी जे काय बोलतायत ती खरं आहे. आमच्या दोघांचा घटस्फोट झालाय. कृष्णे, मामी, काय करताय तुम्ही? आमचं ऐकून तरी घ्या की आधी. अहो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी हिला. तू आम्हाला परक केलंच आहेस ना, तर मी तुला सांगते परक झाल्यावर कसं वाटतं ती. आजपासून तुझा आणि आमचा संबंध इथंच संपला. मामी, मेली तुझी मामी तुझ्यासाठी. चला वो. अगं असे तुम्ही चला इथनं. आपलं इथं कोणी बी राहत नाही. बरं झालं देवानं आपल्याला पोरबाळ नाही दिलं ती. चला इथनं. राया तू समजू ना माझ्या मामीला. मला तिची लई गरज आहे आता. अरे अरे ती माझी आई आहे. मी माझ्या मामा मामीनं कधी परक करणार नाही रा. मामी थांब. मम्मी, काय झालं? कसला विचार करतेस? हा, या घरातलं समजा अधिकार अंतराला दिले ना, त्याचा विचार करत असशील तू, होय ना? मम्मी, तू नको टेन्शन घेऊ. एक काम कर, या घरातलं जेवढे बी अधिकार आहेत ना ते तुलाच घेऊन टाक. तर 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 मला नगत तुझी ही कोरडी माया. आणि हे बघ, ह्या असल्या बारीक सारीक जबाबदाऱ्यांना हापापलेली नाही मी. माझी भूक लई मोठी आहे आणि त्याच्यासाठी मला लई मोठा काहीतरी धमाका करायला पाहिजे. तो तर आता आपोआपच होईल. राया आणि कृष्णा बिन लग्नाचे एकत्र राहत आहेत हे जर गावातल्या लोकांना कळलं तर ते त्यांच्या तोंडात शेण घालतील. तीच तर पाहिजे. मम्मी, मी शेणिकाचा धंदा सुरू करतो, म्हणजे आपल्याला 4 पैसे मिळतील आणि त्यांना जागे शेण मिळेल. मम्मी, कुठलं शेण विकायचं बरं? गाईचं, म्हशीचं, बैलाचं की शेळीचं? गडवाचं. अरे इथं आमचं काय चाललंय, तुझं काय चाललंय? अरे शेण विकण्यापेक्षा राया आणि कृष्णीचा घटस्फोट झालाय आणि तरी सुद्धा ती 2 जण एकत्र राहतात ही बातमी गावापातून पोचवायचा विचार कर. काय जरी झालं तरी समद्या गावात समद्यांपर्यंत ही बातमी पोचलीच पाहिजे. मला वाटतं माणसांनी सांगण्यापेक्षा एखाद्या पत्रकाराने बातमी दिली तर ती एकाच वेळेला जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक पत्रकारांच्या बातम्यावर सहज विश्वास ठेवतात. आजच्या आज जाऊन एखाद्या पत्रकाराला भेट. त्याला म्हणावं राया कृष्णा आता नवरा बायको राहिलेले नाहीत, त्यांचा घटस्फोट झालाय. आणि ही समज कृष्णेनी फक्त पैशासाठी केले. घटस्फोट होऊन सुद्धा ती 2 जण अजून सुद्धा एका छताखाली एका खोलीत एकत्र राहते. ती गुलियात्या, असं जर झालं ना तर कृष्णाला गावात तोंड दाखवायला जागा होणार नाही. तीच तर पाहिजे. अगद्या कृष्णीलाच काय, विदा त्यांच्या घरातल्या कुणाला सुद्धा या गावात तोंडावाय जागा नाही राहिली पाहिजे. उद्याची सकाळ ही आपल्यासाठी लई महत्वाची सकाळ असणार आहे. उद्या इदा त्यांच्या कुटुंबावर लई मोठा बॉम्ब पडणार आहे.